एक महत्त्वाची बातमी, क्राईम ब्रांचच्या पथकाकडून भोंदू अशोक खरातच्या ऑफिसची तपासणी करण्यात आली आहे। खरातच्या कॅनडा कॉर्नर या परिसरातील लोकस कार्यालयाची तपासणी करण्यात आली आहे। पीडित महिलांना सोबत घेऊन पोलिसांनी या ठिकाणी तपासणी केली आहे। याच कार्यालयामधून भोंदू बाबा खरात जमिनींचे व्यवहार करायचा आणि याच कार्यालयामध्ये अनेक महिलांचं शोषण झाल्याचा सुद्धा संशय आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदनजी, काय सांगाल? आता क्राईम ब्रांच कडून भोंदू खरातच्या ऑफिसची तपासणी करण्यात आली, काय अपडेट्स? निश्चितपणे आपण बघतोय की नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात अत्यंत मध्यवस्थित असलेलं ओकस नावाचं हे प्रॉपर्टीचं ऑफिस, खरं तर भोंदूबाबा अशोक खरात याचं हे ऑफिस आहे, ज्या ठिकाणी अगदी काही वेळापूर्वी SITच्या टीमनं इथली तपासणी केलेली आहे। त्यांच्यासोबत ज्या पीडित महिला आहेत त्या देखील या ठिकाणी आलेल्या होत्या आणि एकूणच मोडस ऑपरेंडी काय होती, नेमकं कशा पद्धतीनं या ठिकाणी महिलांना बोलून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जायचे याचा देखील तपास पोलीस करत असताना अनेक धक्कादायक बाबी ज्या आहेत त्या समोर येत आहेत। कॅनडा कॉर्नर परिसरातलं ओकस नावाचं हे जे प्रॉपर्टीचं ऑफिस आहे, याच ठिकाणी कॅप्टन अशोक खरात जो आहे तो या ठिकाणी जमिनींचे पण व्यवहार करायचा आणि दुसरीकडे आपले जे भक्त आहेत त्यांना या ठिकाणी बोलून त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार देखील करायचा। आपण जर समोर वरती जर बघितलं तर ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स या नावाचं भोंदूबाबा अशोक खरातचं हे कॅनडा कॉर्नर परिसरातलं ऑफिस आहे, ज्या ठिकाणी SITच्या पथकानं तपासणी केलेली आहे। खरं तर यापूर्वीच या ऑफिसमधला मोठा डेटा जो आहे किंवा मोठं साहित्य जे आहे ते पोलिसांनी तपासकामी हस्तगत केलेलं आहे। मात्र आता या ठिकाणी स्पॉट पंचनामा जो आहे तो पोलिसांकडून सुरू केला गेला आहे। अशी देखील माहिती मिळते की भोंदूबाबा अशोक खरातला घेऊन पोलीस आता त्या प्रत्येक ठिकाणी जाणार आहेत। SITचं पथक आता प्रत्येक ठिकाणी जाणार आहे, ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे गैरकृत्य जे आहेत ते कॅप्टन अशोक खरातला केलेले आहेत आणि त्यामुळे